नमस्कार मित्रांनो, गाडा मालक बाळा मोरे या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. आणि आज मुंबईचा मैदान म्हणजे देसाई गावचा मैदान, हिंदकेसरी मैदान. आणि आज मुंबईच्या मैदानामध्ये 26 जानेवारी मैदानामध्ये आज इतिहास घडला. आणि आज इतिहास घडवणारे आज आपल्यासोबत महादेवाचे नंदी आहेत. दादा, महादेवाच्या नंदींचे नावं सांगा. माझ्या बैलाचं नाव आहे आरिबिया. मी मालक शरद अलिमकर, अजय भोईर, गणेश वाघमारे आणि माझे दोन बैलाला सांभाळणारे हे सागर आणि एक कुणाल कुणाल आणि एक विशाल म्हणून पोरगा आहे. हेच बैला जास्त बघतात, कारण मी एक नोकरीला असतो. मी रेल्वे जॉब करतो. नोकरीला असल्यामुळे ही पोरं सर्व बैलाच्या घरी बघतात. आणि या बैलाला या बैलाने याला 2 ते 3 वेळा मारलेलं आहे, तरी तो पोरगा सोडत नाही. त्याला करणारच, त्याची तो सेवा करणारच. एकटा करणार, कशी करणार, याला घेऊन करणार, पण तो सेवा त्याची करतच राहतो. आज तोच श्रेय आज इतिहास घडला. दादा, काय बोलशील? काय चांगली गोष्ट आहे, होणार ते चांगल्यासाठी होत असतात. ते काय 2-3 वेळा मारलाय मला, तरी पण काय हार मारत नाही. चांगलं होते, चांगल्यासाठी होते. तरी पण मारतो कधी कधी, पण चांगलं काय परत कधी कधी मारत पण नाही असं. आज आगळा वेगळा एक इतिहास. आणि मुंबईमध्ये टॉपमध्ये तुमचं सुद्धा आज नाव आलं. कारण रणवीर राहुलभाई पाटील यांचा आज मथुर कालीज आज विरुद्ध पळाली गाडी. खूप छान अशी मैत्रीपूर्ण शर्यत झाली. दादा, काय सांगाल? शर्यत तर मी गौरवशी पहिलेच बोललो, गौरवशी शुभमशी शर्यत होणार मैत्रीपूर्वक, पण माझी साईड डावी असेल, तुला उजवी घ्यावी लागेल. तर त्यांनी माझ्या शब्दाला मान दिला आणि साईड उजवी घेतली. तेच आम्हाला मोठं भाग्य लाभलं. आणि मथुर मुले माझा बैला चर्चा झाला आहे. माझा काही एवढं मुंबईमध्ये नाव नव्हता ना, माझ्या बैलाचं नव्हता. जेव्हा मोरगावला बैल होता तेव्हा सातारा एक्सप्रेस बलमाची एकदा गाडी गटाला मारलेली नाही, तर तेवढं काही ते लक्षात नसतं. 10 गाड्यामध्ये बैल ओळखला जात नाही. पण आज जसं मथुरचा आणि आरिबाचा बॅनर पडला, तर हा 10 आणि तो 1 एवढा 9चा फरक होता. म्हणजे आणि त्यांनी बैल पण काढला तो चतुर्थ हिंदकेसरी साकोलीचा बावऱ्या. आणि मथुर तर 3 फेऱ्याचा बादशाह वस्ताद आहे. पेताब बादशाह. बिंजोरचा बेतात बादशाह आणि 3 फेऱ्याचा वस्ताद आहे तो. आणि माझा काय एवढा मोठा नाव नाही आहे, पण आज त्याच्यासोबत जर बॅनर टाकला आणि महाराष्ट्राने आम्हाला उचलून धरलं, तेव्हाच आम्ही जिंकलो. आणि तुमच्यासारखे यूट्यूबर जर आम्हाला येऊन इथे भेटले, बैल जसा मी उतरवला टेम्पोतून, 4 ते 5 यूट्यूबर आले, तेव्हाच आम्ही समजलो की आज आमचा इथं विजय आहे. जास्त मागडा बैल नाही, 1,17,000चा बैल आहे, पण आज आमच्यासाठी जीव झाला आमचा तो. बघा दादा, आज तुमचा सुद्धा आज मुंबईमध्ये बिंजोड मैदानामध्ये सुप्रसिद्ध गाडा मालक म्हणून आज एक ओळख झाली. नवीन चेहरा बघायला मिळाला, आणि तो पण हिंदकेसरी देसाई मैदानामध्ये. कसं वाटतं आजचा आनंद? आनंद म्हणजे आमचा असं आहे की तो आजचा सांगायचा गेला तर मैत्रीपूर्वक लढत आहे. जर दुसरी कोणती लढत असती तर गगनात नसता मावला आम्हाला. मी पोरांना सर्वांना सांगितलं की तुम्ही कोणी हा हो करू नका, गोंगाट करू नका. आपली मैत्रीपूर्वक लढत आहे. मी जाऊन त्याला भेटूनही आलो गौरवला. शांततेत खेळ करा, आपली एन्जॉय आपण आपल्या घरी करणार. काय एकमेकाला जर दिवसलं तर खेळ होणार नाही आहे. बरोबर. आणि ॲक्च्युली पैऱ्यामुळे मार खात होतो. बैल पळत होता माझा, पैराच भेटत नव्हता मला. तर आज शेवटी मी संभाजीनगरवरून पिंट्याला बोलवून घेतला. याच्या पहिले गाडी पळवली, तर आता त्याचा थोडा फायदा झाला आम्हाला पिंट्याचा. आणि चांगला गाडी गुलाळत राहिली आणि चांगलं नाव झालं आमचं. आता मथुरी शर्यत खेळलो, थोडा आम्ही नावात चर्चेत झालो होता. बघा, आज तुम्ही तर खूप चर्चामध्ये आले, कारण अखंड मुंबईची प्रसिद्ध गाडा मालक साताऱ्यावरून आलेले आहेत, पुण्यावरून आलेले आहेत, मुंबईमधून आलेले आहेत, त्यानंतर नाशिकमधून आले आहेत, छत्रपती संभाजीनगरवरून आलेले आहेत. सर्व इथं गर्दी आज बघायला आली होती बैलांना, कारण आज इतिहासच घडला. आणि आज इतिहास घडला. दादा, आज या क्षेत्रामध्ये आज बिंजोडच्या मैदानामध्ये एकच गुलाल कुठेतरी बैलांना काहीतरी तुम्हाला करून दाखवलं. काय सांगाल आज? डायरेक्ट असं बोलतो ना, शून्यातून निर्मिती झाली अशी आजचा दिवस आमच्याकडे असा आहे. जास्तीत जास्त ज्या मालकाने बैल दिलता ना आम्हाला, संभाजीनगर आपला इथला आंबाटांड्याचा बलिराम शेठ, बैल घेऊन जावा, आम्ही कोणालाही मारतो त्यांच्या भाषेत. म्हणजे आम्ही कोणाचीही गाडी मारतो. तर आम्हाला शेठ, मुंबईला असं नसतं. मुंबईला 101 भाषे आहेत. मुंबईला जर परफेक्ट कार्यक्रम आणि परफेक्ट नियोजन झाला ना, तरच गाडी होते. आता आज पिंटे आहे म्हणून मी गाडी खेळू शकलो. उद्या माझ्या घरच्या गाडीत मी एवढी मोठी गाडी नाही खेळू शकत. नियोजन आणि कार्यक्रम व्यवस्थित झाला तरच होऊ शकतो, नाहीतर शक्य नाही एवढी मोठी गाडी मारणं. बावरे आणि मथुर यांच्यासमोर आम्ही काहीच नाही आहे. आज उजबी सांगतो, जर पिंटे नसला तर आम्ही सलाम करतो दोन्ही बैलांना. आज पिंट्यासोबत, कारण तो सुद्धा महादेवाचा टॉपचा नंदी. आणि आज आगळं वेगळं एक बैलाचं तुमचं नाव आहे. कसं नाव आहे जरा सांगा, महाराष्ट्राला आज कळू द्या. लहान असताना त्या बलिराम शेटने बैल घेतला ना, तर हा आरिब्या आणि तो गरीब्या त्या साईडला येतो.
तर विशेष होतं अरेबिया म्हणजे मस्ती करायचा आणि गरीब म्हणजे तो गरीब, हा मस्ती करायचा तो गरीब आहे. हरीब आणि गरीब, हरीबचा आम्ही अरेबिया केला आणि त्याचा गरीबचा गरीबिया केला. तर ते आता उलटा झाला, ह्यो मस्ती करतो, हा मस्ती करायचा पहिले, हा नाही करत, तो मारायला लावतो. ही अशी नावं त्यांनी लहानपणी ठेवली, तीच नावं आम्ही चालवलीत, अरेबिया गरीबिया. लोक आली की विचारता मला हे कुठले अरेबिया गरीबिया. बघा एक आगळं वेगळं नाव. हा. आणि आज चाहत्यांच्याकडून प्रेक्षकांच्याकडनं खूप असं प्रेम तुम्हाला मिळालं. काय सांगाल प्रेक्षकांबद्दल? प्रेक्षकांनी आता आम्हाला खूप सपोर्ट केला. आम्ही तर ते चर्चेत नव्हतो, अशी छोटी गाडी गेलो तेव्हा कोणी येत नाही. आज जर बैलाला बघून, आणि एक आमची बोलक आहे गुलाबी आणि ब्लू शिंग मारला की अरेबिया आला लोक बोलतात. तर भरपूर जण आले बैलाला बघायला. असाच जर सपोर्ट राहिला तर आम्ही कुठेतरी वरती येऊ आणि चांगला खेळ करू अजून यापुढे. जेव्हा शर्यत धाग्यावर झाली आणि गाडी थोडीशी पुढे आली, त्याच्यानंतर पब्लिकने फुल जल्लोष केला. चांगले महादेवाच्या नंदीबद्दल जय शिवराय, चांगले चांगले नारे लागले. खूप असा आनंद व्यक्त झाला. काय सांगाल त्यांच्या चाहत्यांबद्दल? आनंद मी त्यांना एकच सांगितलेलं की पोरांना आमच्या, आता बघा पब्लिकने केलं की माझ्या पोरांना तर मी एकच सांगितलेलं, जे पण सोबत आहेत गोट्यावर बसून त्यांना सांगितलं की शर्यत टोटल म्हणजे मैत्रीपूर्ण आणि नात्यातली शर्यती माझ्या. कोणी बादशाह वाघ चिता काही नाही, बैल आहेत नंदी आहेत, कोणीही बोलायचं नाही. बैल घ्या, फोटो काढा, अर्धा तास करा, 1 तास करा, पण कोणाला शब्द म्हणायला लागेल तो बोलायचा नाही. कारण त्यांनी उजवी साईड घेतली म्हणून कमजोरपणा नाही केला, आपल्याला एक खेळ खेळायला त्यांनी चान्स दिली. म्हणून तर त्याचं म्हणणं दुखाल, त्यांचंही म्हणणं दुखायला पाहिजे, राहुल शेठचा आणि गौरवचा आणि याचं. पण ते आपले भाऊ आहेत बरोबर. आज त्यांच्या मुलाचा बड्डे आहे, त्यांना राहुल शेठच्या पोराचा बड्डे आहे, त्याला वाढदिवसासाठी हार्दिक शुभेच्छा. पण कसं आहे, खेळ खेळला तर त्यालाही वाटेल की मैत्रीपूर्वक लढत झाली, चांगली झाली. आज त्या मथुर मुलं आम्ही वरती आहे, नाही तर आमची काही एवढी औषध नाही. दादा आज खूप चांगलं असं आरब्याने करून दाखवलं. आरब्या आणि मथुर ही एवन जोडी कधी बघायला मिळेल का मैदानामध्ये? हां, राहुल शेटनीचं डावीनी पब्लिकने पळवला मथुरला, तर मी उद्या बी द्यायला तयार आहे. त्यांनी मला, माझी तर इच्छा आहे, मी स्वतः सांगितलं राहुल शेट डावीनी पळव, मी बैल टाकतो. बघा अजून मित्रांनो, आमच्या सरकार ग्रुपचं नाव, माझा बैल मारला आहे 2 वर्षी आली सरकार, त्याच नावाने आम्ही गाडी बोलवतो, पहिल्या दिवशी सरकार ग्रुप शिलगाव. तर या सरकारच्या पाया ठेवून अरेबियानी खूप नाव केलं आमचं. आणि जर राहुल शेठ आम्हाला सपोर्ट करत असेल, तो मोठा शेकडेवाला आहे ते, आम्ही अजून लहान आहे. लहान म्हणजे वयाने बरोबर आहे, पण एवढं नॉलेज नाही की राहुल शेठच्या सारखा महाराष्ट्रात आम्ही कुठेही खेळ करायला जाऊ शकतो. नाही होऊ शकत आमच्याने एवढा मोठा. पण नाव झालं सरकार ग्रुपचा, अरेबिया मुलं, याच्यातच आम्ही समाधानी आहे. आज महाराष्ट्राचा लाडका रणवीर राहुलभाई पाटील, एक सुप्रसिद्ध गाडा मालक म्हणून त्यांची ओळख आहे. आज खूप आनंद होत आहे, कारण आरब्याने आज मथुरची गाडी मारली, पण लढत ही मैत्रीपूर्ण झाली. कसं काय सांगाल बाईंबद्दल, काय बोलाल तुम्ही? भाईचा स्वभाव एकदम चांगला आहे, नेचर आहे एकदम. रात्री मला कॉल केलेला, भाऊ सपोर्ट कर थोडा, मला लवकर गाडी करूया. तर मी 10:30ला बैल आणतो, एक फेरा काढतो, गाडी 12ला करू, तर 12 वाजून 2 मिनिटात आपली गाडी खाली गेली. चांगलाच नेचर आहे, स्वभाव आहे, सर्वांना मिळून राहतात. ते बोलले मैत्रीपूर्वक लढत होईल आणि काय जे होईल ते बैलांचा बैल काम करतील, आपला आपण करा. मी त्यांना सांगितलं की तुमची पोरांनी सांगा की जिंकले तर जास्त हे नका करू. बघा मी मालक आहे, मी काय नाही बोलणार, तुम्ही काय नाही बोलणार. आज पाठीमागून कोणी जर काय बोलला तर आपण काय बोलू शकत नाही, कोणाचं तोंड पकडू शकत नाही. पण शेठचा स्वभाव चांगला मस्त असतो की नंदीला सपोर्ट करा, हे करा, ते करा, गरीबाला हे करा, मी बैल पळवेल, कोणाला पण बैल द्यायला तयार असतो राहुल शेठ. चांगला नेचर आहे त्याचा. आज अखंड महाराष्ट्राने प्रेम दिलं तुम्हाला, अरब्या मुलं, काय सांगाल? अरबिया मुलं खूप, आता आम्ही वरती आलो म्हणजे जमिनीवरनं थोडा टॉपच्या लेवलला आलो, अजून खेळ करत राहू. आहे तो पण आता म्हाताराच आहे तो, जास्त काही नाही, साधा 8 बैल झालेला आहे. अजून 1 ते 2 वर्ष बैल पळेल, जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याला आम्ही ठेवून आता आमच्या दावण्यात राहील. नाही म्हातारा झाला तर आपण जिथून आणलाय त्याच्या घरी त्याला सुपूर्द करून टाकू. बघा मित्रांनो, आज मुंबईमध्ये नवीन एक एंट्री झाली आणि सुप्रसिद्ध गाडा मालक, आज महाराष्ट्राने खूप चांगलं असं प्रेमसुद्धा दिलं आणि सर्वांना बघायला मिळालं. दादासुद्धा सोबत आहेत, त्यांना सुद्धा विचारा. दादा कसा वाटतो आजचा आनंद? आनंद तर खूपच झाला आहे आम्हाला, कारण की एवढी मोठी गाडी मारणं म्हणजे खाऊ काम नाही आहे. आज पूर्ण महाराष्ट्राने तुम्हाला प्रेम दिलं. जिथे अरब्याचं नाव नव्हतं आज तिथे लौकिक झालं, कसं वाटतंय? त्या प्रेमाचीच वाट बघत होतो आम्ही, आणि आम्हाला भरोसा होता आम्हाला आमचा अरेबिया तो सर्वांचा प्रेम मिळवून देतील म्हणून. कारण जेव्हा गाडी खालती गेली होती तेव्हा जवळजवळ 1 तास पूर्ण पब्लिक, मैदान पूर्ण एकदम ठप्प झाला होता. कुठल्याही असं चर्चा होत नव्हती, फक्त एकच चर्चा की अरब्यानं मथुर कुठली साईड लागेल.
कसं वाटत होतं तेव्हा मनामध्ये तुमच्या कसं वाटत होतं? आता मथुर तर समजा बादशाहच आहे आणि पब्लिकला 80% भरोसा होता मथुरवरच, 20% आमच्या गाडीवरती भरोसा होता आणि आमच्या बैलांनी ते करून दाखवला क मी बी त्या जोरांमध्ये पळू शकतो. मथुरच्या जोराच्या याच्यामध्ये पळू शकतो. खूप चांगलं असं आज आरबीआयने करून दाखवलं आणि अखंड मुंबईकरांचं तुम्हाला आज प्रेम मिळालं. कसं त्यांचं मन व्यक्त करणार? त्याच्याबद्दल सर्वांना धन्यवाद. जेवढे बी माझे फॉलोवर्स, मित्रमंडळी, नातेवाईक जेवढे बी आले त्यांना माझ्या पासून धन्यवाद पहिले प्रथम. बघा आज खूप दादांनी चांगलं सांगितलं आणि सुप्रसिद्ध असे गाडा मालक आज मुंबईमध्ये त्यांचं सुद्धा एक टॉपला एक नियोजन होणार आणि नावसुद्धा लौकिक झालं. महाराष्ट्राने आज खूप त्यांना आज चांगलं असं नाव दिलं आणि चर्चेमध्ये आणलं. दादा जाता आता अजून एक प्रश्न विचारतोय. पुढील नियोजन कसं वाटेल? पुढील नियोजन आता आम्ही तिघं पार्टनर बसूनच ठरवतो. जे बी कुठला बी निर्णय असून दे ते आम्ही तिघं आणि आमचे 2 साथीदार आहेत, साई भोईर आणि परेश म्हात्रे यांनी या आम्ही 5 जण बसूनच जो बी काय नियोजन करायचं ते करतो. दादा आज तुम्ही सुप्रसिद्ध चांगले असे गाडा मालक झालेत. एखादा गरीब मालकाने तुम्हाला जर कॉल केला, कारण आता तुम्ही सुद्धा टॉपमध्ये आलेले आहेत. महादेवाच्या नंदी आरब्या म्हणून एक टॉपमध्ये नाव आलं, आगळं वेगळं एक नाव आलं. जर एखाद्या गरीब गाडा मालकाने तुम्हाला जर विचारलं की आम्हाला पायरा मिळेल का, तर तुमची काय प्रतिक्रिया राहील? त्यांचा बैल आपल्या बैला एवढा पळत असेल त्यांना आपण 100% आणि आपल्या बैलापासून 1-2 उडी कमी बी पळत असेल तरी बी आपण त्यांना बैल देऊ आणि आजपर्यंत जेवढ्यांनी बैल मागितले तेवढ्यांना आपण बैल दिले. ते कोणाचा वासरू असू द्या, कोणाचा बैल असू द्या. ज्याही आमच्याकडनं पैरा मागितले त्यांना आम्ही पैरा दिला. पण वेळ अशी आली की त्यांची बैल उजेडात आली आणि आमचा बैल तिथंच राहिला. आता आम्ही त्यांच्याकडनं पैरा मागतो तर आम्हाला थोडं नाकारतात म्हणजे ते डायरेक्ट नाही बोलत नाही. पुढच्या अड्ड्याला देतो, 2 अड्ड्याचं नियोजन झाले, नंतर बघू असं टाळाटाळ करून आम्हाला थोडं लांब ठेवतात. बघा आज त्यांना आरबीआयने करून दाखवलं. कारण कुठेतरी महादेवाचा नंदी कधीतरी उजेडात येतो आणि असं उजेडात येतो की अखंड महाराष्ट्रामध्ये आज इतिहास घडवून दाखवला आणि खूप चांगली अशी गाडी पळाली. विरुद्ध गाडी मथुरसुद्धा होता आणि तो सुद्धा महाराष्ट्राचा बिनजोडचा लाडका मथुर आहे. काय सांगाल मथुरबद्दल? मथुर तर मथुरच आहे. इथे मुंबई तर गाजवलीच त्यांनी. 3 वर्ष तर त्याचा नादच नाही केला मथुर आणि महबूबचा आणि घाटावर तर तो बारक्या वासरांना सुद्धा घेऊन पळतो. ती त्याच्यात लय मोठी जिद्द आहे आणि त्याच्यामुळं आमचं नाव झाला. बरं वाटलं आज आम्हाला. कारण मथुर आपला मुंबईचा देवच म्हटला जातोय. काय सांगाल? देव म्हणजे आता आमच्यासाठी बी तो देवच आहे आणि देव झालाच आता तो आमचा बी. कारण की आमच्या बैलाला देवी त्यांनीच उजेडात आणला. मी पूर्ण श्रेय त्यालाच देतो. सुप्रसिद्ध गाडा मालक आज इतिहास घडला तरी पण आज खूप असा संयमाचा खेळ दाखवला. दादा खूप खूप धन्यवाद आणि आजच्या नियोजनासाठी तुम्हाला शुभेच्छा देतोय. कारण आम्हाला सुद्धा आज कुठेतरी एक चांगली अशी बाईट मिळाली. त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद करतोय. तुम्ही बी बाहेर घेतलं, तुम्हाला बी माझ्याकडनं धन्यवाद. धन्यवाद दादा, धन्यवाद. जर एखादा गाडा मालकाने तुम्हाला कॉल केला तर तुमचा जरूर नंबर सांगा. 9987 314949. अजय भोईर नाव आहे माझं. बघा अजय शेठ भोईर आणि आज सुप्रसिद्ध गाडा मालक मुंबईच्या टॉपचं नियोजन. दादा खूप छान आनंद वाटला आज. तुम्हाला सुद्धा पुन्हा एकदा धन्यवाद करतोय. थँक्यू.